रात्री थंडी आणि दिवसा ऊन यामुळे कोकणातल्या मोहर आंब्याच्या प्रक्रियेला वेग येईल आणि त्यामुळे कोकणातल्या आंबा बागायतदारांची शेतकऱ्यांची आशा आपण म्हणू शकतो की पल्लवित झाली आहे। साधारणपणे पुढील 2 ते 3 आठवडे जर का सारखंच वातावरण राहिलं तर या आंब्यांच्या मोहर प्रक्रियेला सुरुवात होईल। अगदी मे महिन्याच्या मध्यापासून पावसानं सुरुवात केली तो अगदी ऑक्टोबर महिन्याच्या शेवटापर्यंत पाऊस होता। त्यामुळे ऑलरेडी कोकणातल्या हापूस आंब्याची किंवा शेतकऱ्यांची सर्व गणित बिघडलेली आहेत। पण एकंदरीत सध्याचं वातावरण हे पोषक आहे। मागच्या 4 दिवसांपासून थंडीची चाहूल लागले आणि आणखीन 2 ते 3 आठवडे जर का थंडी आणि ऊन हे अशाच पद्धतीने राहिलं तर या मोहर प्रक्रियेला स्वाभाविकपणे गती येणार आहे। अर्थातच ऑलरेडी जर विचार केला तर कोकणातल्या शेतकऱ्यांची सर्व गणित ही एका अर्थानं म्हणू शकतो आपण बिघडलेली आहेत, कारण की फवारणीचा खर्च वाढलेला आहे। शिवाय कारण की पाऊस लांबला त्याच वेळेला जो मजूर आहे त्यांचा खर्च देखील वाढलेला आहे। आणि त्यात एक गोष्ट आहे की ऑलरेडी जी प्रक्रिया ऑक्टोबर महिन्यामध्ये सुरुवात होणे गरजेचं होतं ती प्रक्रिया 1 महिना लांबलेली आहे पावसामुळे आणि परिणामी ही सगळी गणितं बिघडलेत। पण एकंदरीत थंडी आणि सध्या दुपारी पडत असलेले किंवा दिवसा पडत असलेले ऊन यामुळे कुठेतरी आंब्याच्या मोहर प्रक्रियेला लवकर सुरुवात होईल अशी आशा एकंदरीतल्या शेतकऱ्यांना आहे। कॅमेरामॅन महबूब शेखसह अमोल मोरे, एबीपी माझा, रत्नागिरी। एबीपी माझा, उघडा डोळे बघा नीट।